नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून आपले पोलीस स्टेशन आपल्या दारी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सदर उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आले. या व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावे असून सदर डिजिटल व्हॅन माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम गावे, आदिवासी पाडे, खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य व शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती व प्रबोधन केलं जाणार आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी दिली आहे. या व्हॅनद्वारे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता या लोकाभिमुख कायद्यांची माहिती व जनजागृती करण्याचं काम याद्वारे करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक जागरूकता, महिला व मुले यांचं संरक्षण व हक्कविषयी जागरूकता करण्यात येणार आहे. तसंच ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात पोहोचून निवारण दिनाचं आयोजन करून जास्तीत जास्त तक्रारींचं निवारण करण्याचं काम देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बचत गट, शाळा, कॉलेज यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान याबाबत देखील जनजागृती करण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ठाणे ग्रामीण पोलीसचे अधीक्षक DS स्वामी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा 7 कलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही CCTVचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे. अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे, ह्या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत, नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे. आमच्याकडे आदिवासी पाडे, त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन नेमका कायदा काय आहे, त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला, त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगाने काय प्रोव्हिजन्स आहेत, काय शिक्षेची कलम आहे, किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये. तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगाने हा याच्यातला पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण जसं पोलीस दीदी, पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही अॅनिमेटेड फिल्म्स लावणार आहे. आणि चाइल्ड मॅरेज असेल, आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये वीट भट्टीवरची आदिवासी मुलं आहेत, लहान मुलं, ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत, पुरुष आहेत, यांचा वापर होतो. तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगाने जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अंमलदारची नेमणूक करण्यात आलेली आहे, महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल. आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल. आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू. आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं या अनुषंगाने ही जी आहे ती अशा प्रकारची व्हॅन तयार करण्यात आली. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा एक पवित्र आणि मंगलमय सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात विशेष उत्साहात साजरा केला जातो. या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ठाण्यातील ब्रह्मांड कलेक्शनी तोरण, पैठणी, रेडीमेड गुढी वस्त्र, स्वामी समर्थ मूर्ती, मंत्रयंत्र इतर गोष्टी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या असून नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येते. आता लगेच पुढच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा आपण उत्साह साजरा करणार आहोत. तर तो गुढीपाडवा साजरा करायचा आपल्याला गुढी उभारूनच साजरा करायचा आहे. तर त्यांच्यासाठी मी ठाण्यामध्ये
आता आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला पारंपरिक पेशवाई स्टाईल मध्ये तुम्हाला गुढ्या आहेत, त्या पूर्ण सिल्क पैठणी मध्ये आहेत पूर्णपणे. हे पेशवाई आणि मस्तानी राजलक्ष्मी स्टाईल्स मध्ये. आणि या प्रॉपर बघा, ह्याचा निराश पूर्ण आम्ही पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे केलेले आहेत. 28 ते 38 इंच याच्या साइजेस आहेत पूर्णपणे. आणि किंमत 500, 550, 600, 700 या रेंज मध्ये तुम्हाला या गुढ्या माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर स्वामी प्रकट दिन पण आपला 31 ला येतोय. तर त्याच्यासाठी मी स्वामी समर्थांचे वटवृक्ष तुम्हाला दाखवतोय. हा प्रीमियम क्लासचा वटवृक्ष इकडे एक आहे 16 इंच साईज मध्ये. आणि त्या साईडला तुम्हाला दत्तगुरु महाराज कोरलेले 18 इंचाचा वटवृक्ष तिथे तुम्हाला समोर दिसतोय. स्वामी समर्थ मूर्ती सोबत त्याच्या येणार आहेत. आणि माझ्याकडे 6 इंचापासून ते 17 इंच इथे वटवृक्ष लावलेले या साईडला मागे. तिकडे तुम्हाला साईज नुसार वटवृक्ष दिसतात. 6 इंच, 8 इंच, 12 इंच आणि 17 इंच याच्यामध्ये लाईट्स आहेत आणि मूर्ती पण सोबत येणार आहे. दरवाजा लावायला पैठणीचे तोरण 3 फूट आणि 2.5 फुटाची रेंज आहे. तसेच आम्ही यावर्षी बॅग्स लॉन्च केल्या, ज्यूट बॅग्स. याच्यामध्ये दुल्हन बॅग्स आहेत, पैठणी याच्यावरती आहे, शरारा आहे, चनिया चोली वगैरे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देतो. या साईडला डिटेलिंगच्या मूर्त्या, त्या मूर्त्या कार मध्ये तुम्ही ठेवू शकता. सिंहासन मूर्ती पण माझ्याकडे उपलब्ध आहे. ही मूर्ती आहे सिंहासन. आणि आशीर्वाद देणारी मूर्ती माझ्याकडे उपलब्ध आहे. सोलार निरंजन माझ्याकडे उपलब्ध आहेत, जे सोलार वरती चार्ज होणार आणि मोबाईलच्या चार्जरने पण चार्ज करू शकता. माझ्याकडे गजलक्ष्मी वास्तूची गजलक्ष्मी आहे. त्याच्यामध्ये गायमुख, शंख, कासव, नरनारी, कुबेर देवता, फिश आणि गणपती बाप्पा ही पूर्णपणे वास्तूचे सगळे शुभचिन्ह कोरलेली ही गजलक्ष्मी तुम्हाला मी दाखवतो. वास्तूसाठी तुम्हाला हा सोलार वरती फिरणारा मयूर दाखवतोय मी. त्याच्यामध्ये एक लोटस पण आहे का. ही फायर दोन्ही तुम्ही दाखवू शकता. लावाला मेला म्हणतात. गिफ्टिंग साठी खूप चांगला प्रोडक्ट आहे, वास्तूसाठी सुद्धा. आणि स्वामी वॉलपीस पण फेस मध्ये माझ्याकडे येतात. आणि हे एक वॉलपीस स्वामींचं आम्ही चांगलं युनिक प्रीमियम एक आणलेलं आहे. याच्यामध्ये सगळे संदेश तुम्हाला स्वामींचे दिसत. तर माझं ठाण्यात चरेमध्ये शॉप सुद्धा आहे. ठाणे चरेमध्ये शॉप सुद्धा आहे माझं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरला 8668743625 या नंबरला फक्त हाय मेसेज सेंड करा. माझा ऑटोमॅटिक ऍड्रेस, शॉपची लिंक, फेसबुक लिंक आणि कॅटलॉग लिंक तुम्हाला मिळणार. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेलं महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायींचा मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला। बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे। ब्राह्मणांच्या ताब्यात असलेलं महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे। त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला। बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरा जांभळी नाका येथून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप करण्यात आला। या मोर्चात 2 ते 3 हजार लोक सहभागी झाले होते। मोर्चा समितीच्या वतीने भदंत लामा यांच्या नेतृत्वाखाली भिक्खू संघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण या आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। बोधगया महाबोधी विहार 1949 चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा। बोधगया येथील महाबोधी महावीराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांसोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे। तर बोधगया येथे उपोषण करीत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे। एकूण आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला। पण त्या बुद्धगयेमध्ये 1949च्या कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे। त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो। म्हणून आमची डिमांड आहे आता 1949चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, याच्यात मागणीसाठी आता मोर्चा आहे। पुढचा जंतर मंतर दिल्ली। जो 1949 सालचा जो कायदा आहे तो कायदा त्यावेळच्या ज्या सरकारने केलेला आहे, पण त्याच्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अमेंडमेंट झाल्या, पण तो कायदा रद्द होत नाही, अजूनपर्यंत काही केलेला नाही। तो कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्ध विहार जे बुद्धांचं बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या अधिपत्याखाली, बनतेजीच्या अधिपत्याखाली ते असलं पाहिजे अशी आमची सगळ्याची मागणी आहे। जर का अख्ख्या देशामध्ये जी काय विहार आहेत, जी काय मंदिर आहेत, ती जर त्या मंदिरं त्या समाजाच्या नेतृत्वाखाली जी काय समिती असेल किंवा ट्रस्ट असेल त्यांच्या असते, मग आमचं बुद्ध विहार हे त्याच्यावरती बौद्ध इतर कशाला पाहिजे तर का पाहिजे? हा अन्याय आहे बौद्ध समाजावरती, हा अन्याय आहे पूर्ण त्यावेळच्या जो मनुवादाच्या विरोधात लढणारा बौद्ध समाज आहे आणि त्याच्यावरती अन्याय। त्यामुळं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे बुद्ध विहाराला जो कायदा आहे तो कायदा रद्द करून बुद्ध विहाराची जी मागणी आहे ती कायदेशीर आमच्या ताब्यात द्यावी ही आमची मागणी आहे। आमचा हा मोर्चा इथं आहे, पण आम्ही थोड्याच दिवसात संपूर्ण ठाणे शहरातून तसे संपूर्ण महाराष्ट्रातून पण ठाणे शहरातून आम्ही बुद्धगया या ठिकाणी अंतिम निर्णयासाठी लढाई लढण्यासाठी तिकडे जाणार आहोत। मग ते दिल्लीमध्ये आम्हाला बसायची वेळ आली बसू किंवा आम्ही बिहारला जाऊन बुद्ध विहार ताब्यात घेण्यासाठी 29 ते 3 तारखेपर्यंत थांब मानलेला आहे आणि 29 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत माननीय नेते रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे महा आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनात आठवले साहेब आणि त्यांचे सर्व पक्षाचे अनुयायी, आम्ही सगळे ठाणे शहरातील लोक, बौद्ध समाजाची लोक, अख्ख्या महाराष्ट्रातील, अख्ख्या भारतातील बौद्ध समाजाची लोक जी RP आठवले साहेबाला मानणारे आहेत ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया या ठिकाणी आंदोलनाला जाणार आहेत। याची दखल प्रशासनाने, शासनाने, केंद्र सरकार व तेथील राज्य सरकारने घ्यावी। तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावं, कारण सर्वोच्च न्यायालय जर लक्ष घालत नसेल तर तो बौद्धावरती अन्याय सर्वोच्च न्यायालय करते असं जाणवतं। जर का अयोध्येमध्ये काही नसताना जर हिंदूला राम मंदिर बनवून दिलं तर आमचं आहे ते 2500 वर्षापूर्वीपासूनचं जे काय बुद्ध विहार आहे आणि बौद्ध स्तूप आहेत, बौद्ध लेणी आहे, त्या भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या अजूनही तशा त्या भग्नावस्थेत, त्याला सिंदूर फासून त्याला रंगरंगोटी करून देवांचे स्वरूप दिले जाते, हे चुकीचं आहे।
हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही त्यामागची भावना आहे, त्याच्यासाठी आमचं हा आंदोलन आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.